नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात लेखक सुनील पवार लिखित राजसभाग्य कथेचा 8वा भाग, पूर्वाच्या गावी प्रथमच. ठरल्याप्रमाणे गावी जाण्याचा दिवस उजाडला. गावी जाण्याच्या विचारानेच राजस रात्रभर नीट झोपला नव्हता. सकाळी उठून त्यानं आपली तयारी पूर्ण केली. आदल्या दिवशी वडिलांनी खर्चासाठी काही पैसे दिले होते. लोकांच्या घरी नीट वाग असा मुलाचा सल्ला देऊन ते कामावर गेले होते. संध्याकाळी 7 वाजताची एसटी होती. राजस ठीक 6 वाजता पूर्वाच्या कुटुंबासोबत निघाला. अर्ध्या तासात ते बस स्थानकावर पोहोचले. तिथे पोहोचतात राजसला सुखद धक्का बसला. त्याला सोडण्यासाठी साक्षात वडील आधीच तिथे आले होते. थोड्याच वेळात गाडी लागली. राजस आणि पूर्वाचे कुटुंब गाडीत बसले. वडिलांनी राजसला काही उपयुक्त टिप्स दिल्या आणि म्हणाले, नीट जा आणि पोहोचल्यावर पत्र पाठव. राजसने मानेनेच होकार दिला. सर्वांनी वडिलांचा निरोप घेतला आणि गाडी सुटली. क्षणभर राजसने वळवून मागे पाहिले. वडील हात हलवून त्याला टाटा करत होते. गाडीने वेग घेतला तशी वडिलांची छबी हळूहळू धूसर होत गेली. पहाटेच एसटी गावात पोहोचली. प्रवासात राजसला अजिबात झोप लागली नव्हती. आयुष्यातील पहिल्या प्रवासाचे अप्रूप त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. रात्री उशिरा थोडा वेळ डोळा लागला होता, पण पहाटेच तो पुन्हा जागा झाला. अंधुक प्रकाशात तो खिडकीबाहेरची शोभा पाहू लागला. थोड्याच वेळात तांबडं फुटलं आणि आकाशात रंगांची उधळण सुरू झाली. डोंगर माथ्यावर जणू सोनेरी मुकुट चढले होते. राजस विस्फारलेल्या डोळ्यांनी सृष्टीची ही किमया पाहत होता. डोंगरातून डोकावणारा सूर्य, पळणारी झाडे, नद्या, नाले आणि दर्याखोरी पाहून तो अक्षरशः भारावून गेला. या सौंदर्याच्या समाधीत गाव कधी आले हे त्याला कळलंच नाही. गाडीतून उतरताच पूर्वाचे काका काकी त्याला न्यायला आले. त्यांच्यासोबत वाडीतील 4-5 मुले मुली होती. सर्वांनी मिळून मुंबईकरांचे सामान उचलले आणि ख्याली खुशाली विचारत घराकडे चालू लागले. घरात येताच सर्वांच्या नजरा राजसकडे वळल्या. हा नवीन पाहुणा कोण अशी विचारणा सुरू केली. पूर्वा हिरिरीने सर्वांना राजसची ओळख करून देत होती. राजस मात्र नवखा असल्यामुळे फक्त स्मितहास्य देऊन गप्प राहिला. तो गावातील प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवत होता. चहूबाजूला डेरेदार आंबा फणसाची झाडं, तांबडी पायवाट, झुळझुळ वाहणारे झरे आणि माडाच्या झाडांनी वेढलेला नदी किनारा पाहून राजसच्या मनात सहज शब्द उमटले. गाव असावे असे देखणे सुंदर, शांत रमणीय परिसर. नदीच्या पदरास झावळ झालर, काठावर वसावे टुमदार घर. 2 दिवसातच राजस गावात चांगलाच रुळला. सकाळी लवकर नदीवर आंघोळीला जाणे, त्यानंतर चटणी भाकरीची न्याहारी करणे आणि दुपारी आंब्याच्या झाडाखाली विसावणे असा त्याचा दिनक्रम झाला. त्याने वडिलांना पत्र पाठवून प्रत्येक क्षणाची माहिती दिली आणि पूर्वाच्या कुटुंबियाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वाच्या काका काकींनी राजसची उत्तम बडदास्त ठेवली होती. बाहेरून राकट दिसणारी ही गावची मंडळी आतून फणसाच्या गऱ्यासारखी गोड आणि मृदू होती. त्यांच्या राहणीमानापेक्षा त्यांच्या मनाची श्रीमंती अफाट होती. राजससाठी हे वातावरण उत्साहवर्धक होते. या सर्व सुखाचे श्रेय पूर्वा आणि तिच्या आईला जात होते, ज्यांच्यामुळे त्याला हे नवे विश्व अनुभवायला मिळाले होते. शिक्षणाने, निरीक्षणाने, अनुभवाने शिदोरी समृद्ध होते. परिपक्व वैचारिक बैठक आपणास स्वयंसिद्ध करते. 15-20 दिवसांच्या मुक्कामानंतर आज राजस आणि पूर्वा मुंबईला परत निघाले. काका काकी आणि गावातील बरीच मंडळी त्यांना सोडायला स्थानकावर आली होती. प्रत्येकाचा निरोप घेताना राजसने पुढच्या सुट्टीत पुन्हा येण्याचे आश्वासन दिले. गाडी सुटली तेव्हा राजस खिडकीबाहेर हात हलवून निरोप देणाऱ्या माणसांना बराच वेळ पाहत राहिला. त्याच्या मनात विचार आला, आपले गावही असेच सुंदर असेल का? तिथेही आपल्याला अशीच माणुसकी मिळेल का?
पुढच्या वर्षी आपण आपल्या गावी नक्की जायचं. दुसऱ्या दिवशी राजेश मुंबईला पोहोचला. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी तो दिवसभर झोपून राहिला. संध्याकाळी तो कट्ट्यावर मित्रांना भेटला आणि गावाचे वर्णन रंगवून सांगू लागला. आमच्यासाठी काय आणलंस? या मित्रांच्या प्रश्नावर राजेश हसून म्हणाला, कैसे भूलो मैं तुम्हें यारो, देता हूं कुछ जरा ठहरो, लाया हूं एक अनोखा नजराना, चक्के तो देखो यारो, डोंगर की काली मैना. असे म्हणत त्याने गावाची करवंद, आंबापोळी आणि फणसपोळी मित्रांना वाटली. रात्री वडील घरी आल्यावर त्याने त्यांनाही सर्व गमती जमती सांगितल्या. वडील प्रेमाने म्हणाले, झाली ना मनाजोगती सैर, आता अभ्यासाकडे लक्ष दे. यंदा 10वीचे वर्ष आहे. एखादा चांगला क्लास बघ आणि मला सांग. राजेशने आनंदाने मान डोलावली आणि तो झोपी गेला.